नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त झणझणीत अशी खारवलेल्या मासळीची रेसिपी। त्यासाठी इथे मी 5-6 फोडी मासळी घेतलेली आहे। खारवलेली मासळी आहे। 4 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। भरपूर कांदा वापरायचा आहे। थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे लाल कोल्हापुरी तिखट, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, 2 चमचे ज्वारीचे पीठ, पाव चमचा अगदी मीठ आणि नकळत साखर आणि 3-4 आमसुले। प्रथम मासळी स्वच्छ करून घेऊया। याचे असे साल काढून घेऊया। साल ठेवली तरी चालेल, आवडत नसेल साल तर अशी काढून घ्यायची आहे। मी साल ठेवून घेणार आहे। नको असेल तर साल काढून घ्यायची आहे। आता याच्यावर ज्वारीचे पीठ टाकून छान मासळीला चोळून घेऊया, म्हणजे मासळीचा खारटपणा कमी होईल। असं पीठ सगळ्या फोडींना चोळून घ्यायचं आहे। आणि आता थोडं थोडं पाणी घालून मासळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता थोडं थोडं पाणी घालून मासळी स्वच्छ धुवून घेऊया, म्हणजे याचा खारटपणा थोडा कमी होईल। तर सगळे पीस मी अशा प्रकारे धुवून घेणार आहे। पहा, सगळे पीस असे धुवून झालेले आहेत। आता कढईमध्ये मोठे 4 चमचे तेल घ्यायचं आहे। इथं कांदा भाजण्यासाठी तेल भरपूर घ्यावे, म्हणजे कांदा पटदिशी भाजतो। आणि यामध्ये कांदा टाकून घेऊया। पाव चमचा हळद घालून घेऊया। आणि कांदा चांगला सॉफ्ट होईपर्यंत याला परतून घेऊया। पाच मिनिटांनंतर कांदा छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया। ही पेस्ट ऑप्शनल आहे। 2 चमचे कोल्हापुरी लाल तिखट घालून घेऊया। कोल्हापुरी लाल तिखटमध्येच आलं लसूण सगळंच असते, त्यामुळे बाकीचं काहीच घालण्याची गरज नाही। अगदी नकळत मीठ घालायचं आहे कांद्यापुरतंच। अगदी चिमटभर साखर आणि थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। यामध्येच आमसुल्या टाकून घेऊया आणि बाजूला कांदा सारून मध्ये मासळी घालून घ्यायची आहे आणि कांद्याने मासळी झाकून ठेवायची आहे। आणि अगदी 2 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवायचं आहे, म्हणजे वाफेवर मासळी शिजून लगेच येते। एक 5 ते 7 मिनिटांनी पहा, मासळी छान शिजत आलेली आहे। थोडं कोथिंबीर वरून घालून घेऊया आणि मासळी शिजले काय पाहूया। अगदी वाफेवर मासळी शिजून येते।
पहा मासळी व्यवस्थित शिजलेली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि आता याला काढून घेऊया. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पहा वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया. मासळी पहा किती अतिशय टेम्पटिंग दिसत आहे आणि खायलाही अतिशय रुचकर लागते. धन्यवाद.